कार्यक्रमाला आता नवरीची आई म्हणे मला जवई बघायचा। आता जवई बघायचं म्हटल्यावर त्यांनी किचनचा पडदा बाजूला केला, डोक्यावर पदर घेतला आणि डोकावून जवई पाहिला। आणि जसा जवळ पाहिला महिला मंडळ तिचे 12:30 वाजले। ती म्हणे का हो तुम्ही इकडे या। आणि काय झालं? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल पण याले तर पोरगी देत नाही। तो म्हणे काय झालं ग? आल्यापासून पाहतोय आनंदी होती, पेढा वाटत होती, चहा देत होती, पोहे देत, झालं काय तुला? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल पण याले तर पोरगी देत। तो म्हणे झालं काय? ती म्हणे हा पहिले मले बी बघायला आलता, पहिल्या 40 पाहिल्या त्यात माझा पहिला नंबर। न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिगी झाले पट्टरानी बडे, वरिले सावळे परब्रह्म। बडियाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे। घर रिगी झाले पट्टरानी बडे, वरिले सावळे परब्रह्म। समचरण सरोजम सांद्रनीला बुधाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची हा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्या जगद्व्यापिनी, वीणा पुस्तक धारिणी मभेदं जाड्यं दकारा पहा। हस्ते स्फाटिक मालिकं विदृतीं पद्मासने संस्थितं, वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदा। नीलाम्बुजश्यामलकोमलांगं सीता समरोपित वामभागं, पानोमासाहित चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। हे दुःखभंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार। Bye.
आसराना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगटी झडाडी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी आची ने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिगी झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म विठ्ठल बसतो स्वरला म्हणते बसतो प्रत्यस्थळी तत्प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यश अवधूत लावर जन्माला आलेल्या जळ जीवनच्या उद्धाराकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराक संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण थोडा आवाज कमी करा स्वरचा आवाज कमी करा महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देवमान्य संत संत मान्य संत जगतमान्य संत असणारे दगडातील परीस रसातील अमृत माणसातील देव हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा 3 चरणाचा सोपा सरळ सगळ्यांना रुचेल पचेल आणि कळेल असा विराणी भाव प्रसंगातील अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल. सगळी लेव्हलची मंडळी कीर्तनालय सुंदर असं सप्ताह हरिभक्त परायण सती माता ट्रस्ट विशेष सहकार्य आणि संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ. ऐका आनंदाची गोष्ट आहे सप्ताह करता एवढा उत्साह तुम्ही उत्साहाने या ठिकाणी येतात एवढा उत्साह दाखवतात. दादासाहेबांचं खूप सहकार्य त्याचबरोबर जेवढीही भजनी मंडळ जेवढं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टची मनापासून सेवा. आल्यापासून आम्ही दादांकडे बसलो होतो 10 ते 15 मिनिटं खूप माहिती दिली आमच्या आबांनी दिली दादांनी दिली. आमच्या पोस्टमन साहेबांनी फोन केलेला होता ताई कीर्तनाकरता यावं लागेल बरं का. म्हटलं दादा माझं भाग्य आहे अशा पवित्र भूमीमध्ये मला कीर्तन करण्याचा योग प्राप्त होतोय. खरं सांगू आनंद वाटला आज बरं का. तुमची संख्या जास्त आहे आज आणि सांगेल हा उत्साह जरी पाहिला हा उत्सव पाहिला तर एका स्त्रीचा आहे स्त्री शक्तीचा आहे. तुमची संख्या जास्त आहे. टाळी वाजवा एकदा तुमच्या गावात महिला मंडळ टाळी वाजवत चला. त्याला काही GST लागतो का टॅक्स लागतो काहीच लागत नाही बरोबर आहे का नाही. ऐका कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. टाळी इथेच वाजवायची. हा वाक्य सोपं सांगेल ताई. अरे तुळशीला घातलेलं पाणी ऐकताय ना तुम्ही. हो तुळशीला घातलेलं पाणी गाईला चारलेला घास सप्ताह करता दिलेली देणगी साधू संतांचं केलेलं पूजन माय बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून वाजवलेली टाळी आयुष्यात कधीच वाया जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा टाळी इथे वाजवावी. ऐका ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्यांनी व्यायाम करावा. ऐका ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्यांनी व्यायाम करावा. ऐका ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्यांनी व्यायाम करावा. ज्याला पैसा पाहिजे त्यांनी उद्योगधंदा करावा. ज्याला ज्ञान पाहिजे त्यांनी अभ्यास करावा आणि ज्याला जीवनात समाधान पाहिजे ना त्यांनी कीर्तनात टाळी वाजवावी. माहिती काळीची ऐका 14 दिवस जगद्गुरु तुकोबारांचा अभंग विराणी भाव प्रसंगातला गाथा उघडला. अनेक प्रकरण आहेत. या प्रकरणातला विराणी भाव प्रसंगाचा हा अभंग 3 चरणाचा आहे. मायबाप हो सोपा आहे सरळ आहे प्रत्येकाला रुचेल पचेल असा आहे. ऐका या कार्यक्रमाची रूपरेषा खूप आवडली बरं करायला आणि विनंती 194 वर्ष झाली हा तुमचा सप्ताह उत्सव 52 वर्षापासून चालू आहे. माझी विनंती असेल बोरीस गावाच्या ट्रस्ट मंडळीला आणि बोरीस गावाच्या रहिवाशाला प्रत्येक रहिवाशाला माझी विनंती असेल दादा हा कार्यक्रम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकवा बस एवढी माझी विनंती होती. सुंदर कार्यक्रम आहे. ऐका स्तुत्य कार्यक्रम आहे. मला वाटतं तुमचा सुवर्ण उत्सव झाला. ऐका अगदी सुंदर वाटलं मला अगदी आनंद झाला. मला असं वाटत नाही की मी बोरीस गावात कीर्तन करते बरं का ताईंनो. मला असं वाटत नाही की मी बोरीस गावात कीर्तन करते. मला असं वाटतं मी साक्षात आळंदीतच कीर्तन करते. एवढं सुंदर नियोजन आहे मायबाप तुमचं. ऐका आनंद आहे आणि त्याचबरोबर साऊंड सुद्धा गोड आहे बरं का. साई साऊंड वर झडी टाळी वाजवा एकदा दादा भैया साहेब ना आपण हो अगदी सुंदर साऊंड आहे. दादासाहेब तुमच्याकरता एक वाक्य खर्च करते. ऐका बरं का महिला मंडळ ध्यान देऊन ऐका. कीर्तन संपल्यावर तुम्हाला विचारणार नाही. ऐका अरे आला आषाढ महिना केली पंढरीची वारी. ऐका बरं का भाऊसाहेब आला आषाढ महिना केली पंढरीची वारी. पंढरपूरच्या वारीत साधू संतांचा मेळ. पंढरपूरच्या वारीत साधू संतांचा मेळ. आळंदीला जायला झाली वेळ. गेले आळंदीला दर्शन घेतलं ज्ञानोबारायांच्या समाधीचं आणि काय त्या समाधीची शोभा
दादा तुमच्या साऊंड सिस्टीम माग माझा पांडुरंग उभा. अप्रतिम होता. सगळीच मंडळी कौतुक करण्याजोगी मायबाप. आणि हा एकट्याचा खेळ नाही, हा सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं. 7 दिवसापर्यंत जोही व्यक्ती या धर्माच्या मंडपाखाली कष्ट करेल ना मायबाप, त्याला ही आई सती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. माझा विटेवरचा पांडुरंग त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण कष्ट करावे माणसाने धर्म करता बर का. हा धर्माचा मंडप आहे, साधा सुद्धा मंडप नाही. या धर्माच्या मंडपाखाली कष्ट करणारा, मेहनत करणारा अखंडित देवाच्या समोर राहतो. अरे एखाद्याचा कार्यकर्ता होण्यापेक्षा बरं का दादांनो, एखाद्याचा कार्यकर्ता होण्यापेक्षा माझ्या विठोबाचा कार्यकर्ता व्हा, म्हणजे त्याची नजर तुमच्यावर 100% असेल. कार्यकर्ता झाला. अरे गळ्यात किती तोळा सोनं घाला, तुमच्यावर नजर चोराची असेल. बरं का ताईंनो, गळ्यात किती तोळा सोनं घाला, तुमच्यावर नजर चोराची असेल. पण गळ्यात पवित्र तुळशीमाळा धारण करा, तुमच्यावर नजर माझ्या देवाची असेल. हा परमार्थ आहे आणि साधा सोपा नाही बरं का, खूप मोठा परमार्थ आहे. तुम्हाला सांगून जाईल आनंद आहे बरं का. दादासाहेब सगळी लेव्हलची मंडळी आज छान वाटलं बरं. अबालवृद्ध म्हणजे म्हातारी माणसं सुद्धा आहेत. कित्येक लहान लहान लेकरं कीर्तना करता बसलेत. कित्येक त्या ठिकाणी तरुण मित्र मंडळ मागे बसलंय. महिला वर्गाचं भलं मोठं प्रमाण आहे. इकडे टाळकरी मंडळी पाहिले तर सगळे तरुण आहेत, अगदी लहान वयापासून. हे तुमची रोप आहेत बरं का. या रोपाला तुम्ही आवरण घालताय परमार्थाचं, म्हणजे पुढे जाऊन हीच लेकरं हा सप्ताह मोठा करतील. काय म्हणणं आहे तुमचं? हो महाराज, हे संस्कार त्यांच्यावर होत आहेत. मायबाप आनंद आहे. सगळी लेव्हलची मंडळी आनंद वाटतो बघा. नाहीतर प्रत्येक गावाला अशी लेकरं बघायला भेटत नाही. बरं ही म्हणजे काय साधी, बरोबर आहे का नाही. हे बसून ठेवलं म्हणजे एवढं सोपं. तरी वर्ग भरला होता, शिक्षक म्हणे बाळ्या उभा राहा. ते वर्ग उभं राहिलं. म्हणे काय सर? म्हणे सांग 90 + 90 किती. काय विचारलं? 90 + 90 किती? तो म्हणे सर 90 + 90 म्हणजे अख्खी क्वार्टर. कळलं का तुम्हाला? ही साधीच नाही. पण महाराज खरंच कौतुक करावं लागेल. इथे बसली आनंद आहे बघा. ही काळाची गरज आहे बरं का दादा. मी थोडं प्रखर बोलते. काळाची गरज ही आपल्या लेकराला टाळ पखवाज विना समजला पाहिजे. संत ग्रंथ आणि भगवंत समजले पाहिजे. चांगले विचार त्याच्या अंतःकरणात रुजू झाले पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे, ओल्या मातीलाच आकार देता येतो. बरोबर आहे का नाही? ही माती ओली आहे, तोपर्यंत यांच्यावर संस्कार होतील तेव्हा हा वारसा पुढे चालत राहील. मायबाप आनंद आहे बरं का. ह्याच वयामध्ये संस्कार घडले जात असतात. ह्याच वयामध्ये छत्रपती शिवाजी राजांना माझ्या आऊसाहेबांनी संस्कार दिले. ह्याच वयामध्ये माझ्या अहिल्या देवीने हातामध्ये महादेवाची पिंड घ्यावी, जगाला देव देश धर्म शिकवावा. याच वयामध्ये संत मीराबाई महाराजांनी हातात विणा घ्यावी, भजन करावं. याच वयामध्ये संभाजी राजांनी धर्माकरता अंतःकरणामध्ये बीज त्या ठिकाणी उत्पन्न करावे. सांगायचा प्रयत्न करेल. हे वय फार महत्वाचं आहे. आनंद आहे. सगळी लेव्हलची मंडळी ही काळाची गरज आहे. कसं आहे दादा, आज जर जगाकडे पाहिलं ना तर आपली लेकरं 2-4 इतक्या शिकली का त्यांना असं वाटतं हे सगळं वेळ आहे. वाटतंय हो असं पिढीला, पण तसं नाही आहे. महिला मंडळ 194 वर्षापासून या ठिकाणी पुण्यतिथी साजरा होते. ऐका, 52 वर्षापासून तुम्ही सप्ताह करत आहात. मायबाप प्रत्येकाला प्रश्न पडेल का हो, का केली पाहिजे पुण्यतिथी, का केलं पाहिजे भजन, का केलं पाहिजे सप्ताह? महाराज एवढ्या लांबून तुम्ही कीर्तना करता आलात, आम्हाला समजून सांगा ना. ताई तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की पवित्र देशात तुमचा माझा जन्म आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुमचा आणि माझा जन्म या महाराष्ट्रामध्ये. आणि हा महाराष्ट्र साधा सोपा नाही, तर संत ग्रंथ आणि भगवंत शूरवीरांचा आहे, साधू संतांचा आहे. हा भारत देश म्हणजे सर्वसामान्य नाही, तर शूरांचा आणि संतांचा आहे. भारत देश हमारा, 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 भारत देश हमारा,
संत महंत देश में संत महंत संतों का उजियारा भारत देश हमारा 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 भारत देश हमारा। जिस देश में संत महंत संतों का उजियारा भारत देश हमारा। हा भारत हा महाराष्ट्र साधूची भूमी आहे. मायबाप 194 वर्षापासून तुम्ही पुण्यतिथी करतात. खरंच म्हणावं लागेल तुम्हाला. आपली संस्कृती अशी सांगते ताईंनो, आपले विचार असे सांगतात. अरे शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. मी काय बोलते कळतंय तुम्हाला? ऐका. अरे शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. या जगामध्ये जन्मता गरीबी येते. हे काय कोणाची चूक आहे? महाराज, या पोटाला भूक लागली म्हणून भाकर खाणं ही विकृती आहे. पोटाला भूक लागली म्हणून भाकर खाणं ही विकृती आहे. पोटात भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. ऐका. पोटाला भूक लागली म्हणून भाकर खाणं ही प्रकृती आहे. पोटात भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. आणि पोटात किती जरी भूक असली तरी समोरच्या माणसाला घासातला घास देणं ही भारत देशाची संस्कृती. ही टिकून राहिली पाहिजे. ही विचार टिकून राहिली पाहिजे. सोपं सोपं सांगू, कष्ट मेहनत नियोजक आयोजकांची आहे. मायबाप, याचं धोरण एकच आहे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. याच्याकरता कीर्तन आहे. म्हणतात ना, मानसा आता तरी मानसात ये. याच्याकरता कीर्तन आहे. मायबाप, तुम्ही बसलात कीर्तना करता आनंद आहे. सांगेल, आज काळाची गरज बनली. आपल्या लेकराला संत ग्रंथ भगवंत टाळ माळ बुक्का शिकवला पाहिजे. ऐका. आनंदही बघा, नाहीतर गावोगावी पहिलं एवढा आनंद बघायला भेटत नाही. अनेक तरुण आज व्यसनाच्या आधारी जाताना दिसतात. पण मानावं लागेल तुमच्या गावाला, एवढी तरुण मित्रमंडळ कीर्तना करता बसलीत, एवढी तरुण दादा कीर्तना करता बसलीत, लहान लहान लेकरं कीर्तना करता बसलीत. ताई, शिकवलं पाहिजे बरं का. मी प्रखर भाषेत सांगते. मुसलमानाचं 5 वर्षाचं लेकरू असतं. मुसलमानाचं 5 वर्षाचं लेकरू असतं. त्याची आई त्याच्या डोक्यात टोपी घालते. ते लेकरू नमाज अदा करतं. नमाज अदा करत असताना त्याचा बाप पाहतो, बापाला आनंद होतो. आई पाहते, आईलाही आनंद होतो. शोकांतिका आहे. आपलं लेकरू आज 12वी पास झालं, 13वी पास झालं, तर आजही त्याला ज्ञानव परायपळ, तुकोव परायपळ, मारुती रायपळ झुकायला शरम वाटते, लाज वाटते. ही शोकांतिका आहे. अरे शिकवलं पाहिजे आपल्या लेकराला की आपण पवित्र भारतात जन्माला आलो. शिकवलं पाहिजे आपल्या लेकराला, अरे या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शूरवीर जन्माला आले, त्यांचं प्रतीक तो अंतःकरणात ठेव. हे शिकवलं पाहिजे. आपले आदर, आपला संस्कार शिकवला पाहिजे आपल्या लेकराला. म्हणून ते या ठिकाणी घडवले जाणार. सांगायचा प्रयत्न माझा एकच आहे, कीर्तना करता आपल्या लेकराला आणत चला. योग्य संस्कार त्याच्यावर होतील. नाहीतर काय होतं माहिती, 2-4 इयत्ता शिकून झाले की त्यांना असं वाटतं हे सगळं वेळ आहे. तसं नाही दादा, ही खूप मोठ्याची परंपरा बरं का. आपण लहानाचे लेकरं नाही होत ताई, खूप मोठ्याचे लेकरं आहोत. किती मोठ्याचे लेकरं आहोत? ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याची लेकरं आहोत आपण. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अरे राजयाची कांता काय भीक मागे. मोठ्याची परंपरा, किती मोठ्याची, किती मोठ्याची. ऐका ताई, सोप्या सोप्या भाषेत सांगेल. आपल्या अलीकडं एखादा नवीन पिक्चर रिलीज झाला, ते पिक्चर मधलं गाणं आपल्याला आवडलं की आपण 1 महिना ऐकतो. बरोबर आहे का नाही? जास्त आवडलं तर 2 महिना ऐकतो, अति आवडलं तर 3 महिना ऐकतो. पण 4थ्या महिन्याला ते गाणं ऐकायची इच्छा होत. बरोबर आहे का नाही? पण ऐका, माझा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे. अरे 750 वर्ष झाली, आजही ज्ञानोबरायांचा हरिपाठ माणसाला बसल्या जागी डोलवतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ताकद वारकरी संप्रदाय. शिकवलं पाहिजे आपल्या लेकराला. शोकांतिका हो, लेकरं समजत नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या आधारावर काय मिळवू शकतात राजा हो, याच्यापेक्षा जाऊ द्या. तुम्ही हल्ली लग्न करता, मुलगी तरी मिळवू शकतात का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? हो महाराज, लई कठीण झालं बरं का बचत गट. आमच्याकडे 41 पोरी पाहिल्या. किती पाहिल्या? जागेत ना तुम्ही?
बोलत चला. बोलत नाही का इकडं? मी माईक घेऊन खाली येऊ का? बोला. किती पोरी पाहिल्या? 40. ही नाही ती नाही, ही नाही ती नाही, ही नाही ती नाही, ठेंगणीच आहे, बुटकीच आहे, नकटीच आहे, सावळीच आहे. 40 पाहता पाहता पठ्ठ्या 50चा झाला. आता 50 वर्षाचा नवरदेव झाला बोरीसकर. कोण म्हणेन पोरगी पाहिला या? हो बचत गट जागे आहेत ना. म्हणेन काही कोणी वो जमाना गया. 1980 मध्ये ज्या बापांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिली त्यांनी रेडिओ आंदोलन दिला होता. बरोबर आहे का नाही? 80 मध्ये रेडिओ दिला, 90 मध्ये सायकली दिल्या. बरोबर. 2000 पर्यंत मोटरसायकली दिल्या. बरोबर आहे ना आजी? हा. 80 मध्ये रेडिओ, 90 मध्ये सायकली, 2000 पर्यंत मोटरसायकली, 2010 ते 12 पर्यंत मोठ्या गाड्या. असा मंडप लग्नाचा. आणि मंडपामध्ये अशी कोपऱ्याला गाडी लागलेली असायची, मॅन ऑफ दी मॅच. बरोबर आहे का नाही? आता तो जमाना गेला. 2026 आलं. लोक म्हणतात काहीच देऊ नका, फक्त पोरगी द्या. बरोबर आहे का नाही? शोकांती काय मायबापी. मग किती पोरी पाहिल्या त्याने? 40. हा बोलत चला असं. 40 पोरी पाहिला. ही नाही ती नाही. 50 वर्षाचा झाला. मग कोणीच म्हणत नाही पोरगी पाहायला या. एक होता अकलेचा तारा. तो म्हणे दादा तुला मुलगी दाखवतो, पण मला कमिशन द्यावं लागेल. बरोबर आहे का नाही? ताई हो, माझ्या आयुष्यात बरं का, माझ्या आयुष्यात मी घराची एजंट पाहिली, दादा जमिनीची एजंट पाहिली, शेतीची एजंट पाहिली, प्लॉटीची एजंट पाहिली, बंगलेची एजंट पाहिली. आता नवीन एजंट आली, शुभमंगल सावधान. बरोबर आहे का नाही? महाराज ते काय करतात? 7 ते 8 लाख रुपये नवरदेवाकडून घेतात. नवरीला 1 लाख रुपये देतात. ती नवरी येते, 2-4 महिना राहते, पटलं तर राहते, नाही तर. बरोबर आहे का नाही? हा. आयुष्यभर मुलाने कष्ट केले, ते जायला किती वेळ लागला? फक्त 2 ते 3 महिने. बरोबर आहे का नाही? माझी विनंती आहे ताईंनो, तुमच्या मुलाचं लग्न 2 वर्ष लेट झालं तरी चालेल, पण अशा लोकांच्या बळी पडू नका. माझं नेहमी सांगणं असतं नारदाच्या गादीवरून, अरे एखाद्याचा संसार प्रपंच उद्ध्वस्त करून तुम्ही जर तुमची पोट भरत असाल ना, तर माझा विटेवरचा पांडुरंग तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही माफ करणार. मला शोकांती काय? 2-4 वर्ष लेट झाल्यावर लोक विचार करतात होणार का नाही. होईल प्रत्येकाचं. फक्त चिंता करू नका, लोकांच्या बळी पडू नका. सांगेल 50 वर्षाचा नवरदेव झाला, कोणीच म्हणत नाही पोरगी पाहिला या. अकलेचा तारा होता, दाखवतो म्हणे मुलगी. मुलगी पाहण्याकरता गेले. ताईंनो, जसे मुलगी पाहण्याकरता गेले बरं का, नात्यातले आले होते. कोणाच्या नात्यातले? नवरीच्या नात्यातले. ऐकताय तुम्ही? नवरीच्या नात्यातले आले होते. नवरीच्या नात्यातल्याने नवरदेव पाहिला. नवरदेव पाहिल्यानंतर चहा पोहाचा कार्यक्रम झाला. आणि चहा पोहाचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरीकडचे नातेवाईक त्या नवरीच्या बापाला सांगतात, राम भाऊ पोरगा वयस्कर आहे, पण पार्टी मालदार आहे. बरोबर आहे का नाही? हा. नात्यातले म्हणजे नात्यातले असतात. बरोबर आहे का नाही? नाही यातले नात्यातले, ते नात्यातले. काही अडचण नाही भाऊ, पोरगा वयस्कर आहे, पण पार्टी मालदार आहे. लग्न करायला काही अडचण नाही. आणि हल्लीच्या काळामध्ये लोक लग्न करत असताना पोरगा चांगला पाहत नाही, त्याचा बंगला पाहतात. बरोबर आहे का नाही ताईंनो? अरे तुम्ही लाख तुमची मुलगी बंगल्यावाल्याला दिली, लाख तुमची मुलगी श्रीमंताला दिली हो, लाख श्रीमंताला मुलगी दिली, मोठा बंगला आहे त्याचा, पण मुलगा जर व्यसनी असेल तर तुमची मुलगी बंगल्यात सुखी राहू शकत नाही. याच्या उलट जर मुलगा निर्व्यसनी असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये धम्मक असेल, मनगटात धम्मक असेल, कष्ट करायची, टाळ पखवाज विना वारकरी संप्रदायाशी तो निगडीत असेल ना, तर तुम्ही तुमची मुलगी झोपडीत द्या, ती सुखाने संसार केल्याशिवाय नाही. पण आज लोक चुकीच्या मार्गाने चाललीत हो. नवरदेव पाहिला, महिला मंडळ नवरदेव पाहिला, घरच्याला आवडला, सगळ्या गोष्टी झाल्या, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आला. आता नवरीची आई म्हणे मला जवई बघायचा. आता जवई बघायचं म्हटल्यावर त्यांनी किचनचा पडदा बाजूला केला, डोक्यावर पदर घेतला आणि डोकावून जवई पाहिला. आणि जसा जवळ पाहिला महिला मंडळ, तिचे 12:30 वाजले. ती म्हणे का हो तुम्ही इकडे या. म्हणे काय झालं? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल, पण याले तर पोरगी देत नाही. तो म्हणे काय झालं ग? आल्यापासून पाहतोय आनंदी होती, पेढा वाटत होती, चहा देत होती, पोहे देत, झालं काय तुला? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल, पण याले तर पोरगी देत. तो म्हणे झालं काय? ती म्हणे हा पहिले मले बी बघायला आलता, पहिल्या 40 पाहिल्या, त्यात माझा पहिला नंबर. काय करणार महाराजाशी? काय करावी ती मोलाची माकडे? नाचत आती पुढे संसाराच्या. मायबाप आनंद व्यक्त करायचा आहे, परमार्थ करायचा, आपल्या लेकराला शिकवायचं असेल ना, त्याला शिकवा. नाचू कीर्तनाचे रंगी
सासू